सांगली जिल्ह्यात पावसाळ्याच्या अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदतकार्य राबवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे NDRF एक पथक जिल्ह्यात दाखल झालेलं आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी म्हटलं आहे। या पथकामध्ये पथक प्रमुख संतोष कुमार तिवारी आणि इतर 24 जवान आहेत। या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध आणि सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे। मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस आणि हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून NDRF पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे। या पथकामार्फत जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे। आपत्तीच्या काळात काय करावे, काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे NDRF पथकातील अधिकारी यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।